शासनाच्या चौकशी समितीचा पहिला अहवाल मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात गेलाय। भिसे प्रकरणातील रुग्णालयाच्या कामकाजाच्या या अहवालात ज्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत त्या पहा। तनिषा भिसे मृत्यू प्रकरण अहवाल काय सांगतो हे लक्षात घ्यायला लागेल। भिसेच्या मृत्यूची चौकशी 3 विभाग करतायत। हे तीनही विभाग राज्य सरकारशी निगडित आहेत। आरोग्य विभागाच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल सध्या सादर करण्यात आला आहे। या व्यतिरिक्त धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण अहवाल येणं अद्याप बाकी आहे। आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय दोषी ठरवण्यात आलं आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याबरोबरच डॉक्टर रुचिका कांबळे, श्रीमती रसिका सावंत यांनी तनिषाची तपासणी केली होती। डॉक्टर शिल्पा कलानी यांनी गरोदरपणातील गुंतागुंत आणि उपचाराच्या खर्चाची माहिती तनिषाला दिली होती। नातेवाईकांनी रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्याचा आग्रह धरला। पैशाची सोय करतोय असं भिसे कुटुंबीय म्हणाले। धर्मदाय रुग्णालयानं तातडीनं रुग्णाला दाखल करणं गरजेचं होतं अशी अपेक्षा अहवाल व्यक्त करतो। मात्र तसं झालेलं नाही हे सुद्धा अहवालानं नमूद केलेलं आहे। डॉक्टर धनंजय केळकर यांनी या प्रकरणात काय वक्तव्य केलंय ते पहा। शासनाने त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशनमध्ये की आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मीटिंग कालच कॉर्पोरेशनमध्ये झाली। आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल। म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे। याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही।